राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजून 20 जागा शिल्लक आहे. कोणाला यायचं असेल तर संपर्क साधा. काय मग आता तुम्हाला खरं सांगतो, जुन्या वाडवाडलाची म्हणी, बाईचा आणि बाटलीचा नाद कधी करू नये. पण आता ही कलियुग आहे, ह्याच्यात अजून एक वाक्य जोडलं पाहिजे, ती म्हणजे तृतीयपंथीयात सुद्धा नाद कुणी करू नये. आणि केलं तर काय होतंय थोडं बघू आपण. आता बऱ्याचशा ड्रायव्हर लोकांना नाद आहे तृतीयपंथीयाचा, मला सगळं माहिती असतं. पण इतकं भयान होईल की घटना घडण असं कोणाला वाटलं नव्हतं. चला आता सांगली त्यातलं विटा तालुका आणि विट्या नजीक घडलेली घटना. काय विषय तुम्हाला उलगडून सांगतो. श्रद्धा ही पोरगी मूळ आईवडील सगळे मुंबईचे, पण काही प्रापंचिक अडचणीमुळं किंवा काही समस्येमुळं तिच्या आईने निर्णय घेतला की माझी जी मोठी बहीण आहे जी विट्यात राहायला आहे, की ताई तू ही पोरगी सांभाळी. एवढी मावशी बी त्या विट्यातली लय म्हणजे लय चांगली, म्हणजे असं की तिला मुलगी नव्हती, बाई तुझी आणि माझी काही वेगळी आहे का, राहून दे पोरगी माझ्याकडं. 4थी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी. आता कसं असतं, थोडंसं आईबापापासून लांब राहिलेलं लेकरू आहे ना, थोडं वळवळ जास्तच करतं, कारण लक्ष द्यायला कोण नसतं. मग तिला दापणारं कोणी नाही, व्यसन नाही. मग मावशी जीव लावती, बा पोरीला खावळावा तर पोरगी आईला सांगन, आईचं वेगळं राहतं. आई शिव्या घालीन, 2दा फट मारीन, परत जेवायला बी वाढीन. तसं मावशीला हानमार करता येत नाही का, बाय ती जर म्हणली तर बघा मायापूरला मारतात, असं नको व्हायला. असा विषय. पोरगी जशी 10वी पासून पुढं सरकली तसं तिच्या शरीरामध्ये बदल झालं आणि ती वयात आली. वयाचा अर्थ म्हणजे निसर्ग आहे की ती एका पुरुषाशी संभोग करून एक नवीन जीव जन्माला घालू शकते, इतकी तिची कॅपॅसिटी झाली, नैसर्गिक भाषेत सांगायचं म्हणलं तर. मग अभ्यास करावा, कुठं काहीतरी नर्सिंगचा कोर्स करा, नर्सिंगला फार वॉन्टेड आहे आजकाल. कुठंतरी 10-20,000 25,000 कमाव, स्वतःच्या पाय उभा राहा, ही दिलं सोडून. बया तो किती चिकना दिसतो, बया ह्यो किती देखणा दिसतो, मग घे का आमच्या बापा जाते काय. ह्याला म्हणत्यात वरचा मजला खाली. असून द्या. ह्या बागा बगीच्या नादामध्ये एक जणाने तर पोरगी हिरलीच होती आणि त्याचं नाव होतं अविनाश लोडगे. पण ही 16ची आणि तो 22चा, 7-8 वर्षाचा फरक बा दोघात. ती बी तसं याडतांग साखरेला साखर जमलेलं की कमीत कमी एवढी अक्कल पाहिजे, हवा लपडी दपडी करा, पळून जाणाऱ्यांना ध्यानात ठेवा. पोरगी किती राजी असून द्या तुमच्या बरोबर पळून यायला, पटवून द्या तुम्हाला. चुकूनही ज्या मुलीचं 18 वर्ष पूर्ण नाही त्या मुलगी कधी पळून नेऊ नका. असं लाटणं शिरतय ती पोरगी कबूल असू नसू द्या, पोस्को लागतोय, पोस्को अल्पो इनडायरेक्ट. असलं लाथळं आयुष्यात कधी करायचं नाही, नाही तर फक्त मुतायापुरती चुंगी राहीन बा तुमची. तुमचा पार विषय संपून जाईन. तसले डोकं लावायचं नाही. आता ह्या लोडगेनी पोरगी तर पाठवली, पोरगी बी पटली. मैत्री बगैर जी नाही सकती. आणि त्याने म्हणायचं तू मेरे सपनो की राणी, तेरे लिए चांद तारे. कायचं चांद तारे, तुझ्या खिशात किती पैसे आहेत, गोडत्याल कसं झालंय, साखर कशी झाली, लाईट बिल किती वाढलंय, हे बघ ना तू. चांदन तारे कायला डोक्याला ताणवा कर. ही बिगर चुंबळीची हे असली कविता चित्रपट बघून वरवरच्या दुनियेत जगणारी बेकार मरतात, अशी लटकतात फासाला झाडांना. ध्यानात ठेवा, ह्या जगात जगायचं असेल तर बुद्धिवान होऊन जगायचं. नाही यडमाट होऊन जगला ना, कंडोम सरकार, समाज, लोक, पाहुणं रावळं, कंपनी का मालक तुमचा वापर करून घेणार. आला काय गेला काय गेला, झाट मारते, काही कोणाला घेणं देणं नाही. हुशार होऊन जगायचं, बुद्धिमान होऊन जगायचं. हे आता ह्यांचं तर जुळलं बा. आता बाणगडत्यात अशी झाली मुळात समाजात जातीवाद पसरलेला, तुम्हाला माहिती आहे ना. जातीवाद आहे बरं का, ते फक्त म्हणायला असतं माईक पुढं अमकं तमकं. ही वेगळ्या जातीची, ते वेगळ्या जातीचा. मग ते तिला म्हणला अविनाश,
श्रद्धा, माझी तुझ्या इतकी श्रद्धा आहे की केव्हा तुझ्यासाठी मी संपूर्ण आयुष्य अर्पण तर करायचंच मला, पण तुझ्याशिवाय मी विचारही करू शकत नाही कोणाचाच तसं. भैया हे माझ्यावर किती प्रेम करतो ती भ्या. इतक्या सहजासहजी कोणा पोरी निस्वत ठेवू नका, महिला निस्वत ठेवू नका, ध्यानात ठेवा. जग लय गुंडाळी, ध्यानात ठेवा. मामाचा ऐका. मग काय केलं पाहिजे? हो, तुझी जाती वेगळी, माझी जाती वेगळी. आपल्याला काय लग्न बिग्न होऊन देणार नाही, हा समाज नाही होऊन देणार, आपल्या आईबापा नाही होऊन देणार, नातेवाईक होऊन देणार नाही, कुणीच होऊन देणार नाही. मग काय करायचं? लई सोप्पा मार्ग आहे हा. आजे मेरी गड्डी ने बैठ जा, चल आपण पळून जाऊ. ती बी येडच, ही बी येडी, येडीच येड्याला गाठ पडली. येडीच येडला गाठ पडली, निघाले पेडगावला. गेली पळून. गेली पळून म्हणलं की पुरीच्या आईबापाने पहिल्यांदा, मावशीने आईबापाने ज्या व्यक्तीने पळून नेली त्यांच्यावर ठासला बा पोसको लगेच. मग असंच असतं ध्यानात ठेवा. 17 वर्ष वय होतं तिथं फक्त. पण आता पळून गेले म्हणजे अंगाला बिडे अंग, ती काय अशी बिगर कपड्याची झोपत असतात, फुल धिंगाणा रातभर कवर करता. तारतुरत्या क्षणिक मजेसाठी हे दोन जीव आपलं आयुष्य पणाला लावायला निघाले होते. हा, काही होतही, काही तितकी सर्किट असतात, पोरगी मारून टाकतात, काही पोरं काही दोघाला मारून टाकतात. हा, आमच्या अब्रोगाला लय बेकार आहे या दुनियाचं, ध्यानात ठेवा. त्यामुळे पळून पळून जायच्या भानगडीत काय पडू नका जास्त. आता ही पळून गेल्यावर मग आणली, पकडली, काय दिवसांनी गावली. मग समझोता झाला, दोन्ही पार्टीकडून समझोता झाला. पर पोलिसांनी असा विषय घेतला की बाबा दोन्ही पार्टीचं तक्रारकर्त्यांचं काय म्हणणं नसतं तर आपण कशावर डोकं लावायचं नाही का, कायदेशीर बाजू सांभाळायची. म्हणजे ठीक आहे, तुमचं होत असेल तर चालून द्या. त्या दोघांचं लग्न लावून द्यायचं ठरलं. दोघं खुश झाली. मग ती श्रद्धा आपल्या प्रियकराला म्हणाली, सख्या सजना, तू आता लग्न तर लावून दिले, आपल्या कोणाचं अडचण नाही, आता आपल्या पुढे नवीन प्रश्न उभा राहिला आहे. म्हणले काय? आता आपल्या पुढे रूम भाड्याची, कपडे, खायला विळायला लागतं, पैसा कुठून आणायचा? बघा ही डोकं यांची. मानला मी माझ्या लय ओळखी समाजात, मी कुठं नाही तुझ्यासाठी चंद्र तारे तोडून आणतो. नको चंद्र तारे नको, पिशवीवरून सामान आण, कपडे आण, दुखलं खोपलं 4-5 हजार करत असावात, तू पैसे कमव बा. गेला राऊंड मारायला, ह्याला विचार त्याला विचार, मित्र आमकं तमकती. त्यात एक ठिकाण ठेपा लागला बा. कसा? ती गॅस एजन्सीची वितरण करायची गाडी असती बघा, गॅसच्या टाक्या वाहणारी. हा, मोकळी टाकायची, भरलेली द्यायची, पावती करायची, पैसे घ्यायचं, लाखलं पुढे. काही गाव आहे ना, कष्ट करा भाकर खा, चांगली काम, चांगलं पैसे कमावतोय ना, चांगलंच. लागली गॅसवर टाक्या व्हायला, ते चंद्र तारे तोडून आणणारे. पोरगी लागली मस्तपैकी स्वयंपाक, चांगलं संध्याकाळी नवरा याची वाट बघत खासा 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 तोंड द्यायचं. मग टिपक्याने फेऱ्यान लावायची, वरून पॉन्ड्स आणि मग स्माईल. हा, दिल का दरवाजा खुल्ला है राजा, गॅस की टाकी बेच के तो आजा. असंच असतं जगाचं. झाला प्रपंच चालू, तरी काय अडचण नाही. लग्न झाले, मला सामाजिक अडचण मिटली, कायदेशीर अडचण मिटली, दोघांचा प्रपंच सुरू झाला. आता पोरं होत्यातच, त्यात काय लय असं बागला मुखला जाऊन हवन करावं असं काय नाही पोरं होण्यासाठी, असं होत्यात. झाला एक मुलगा, सुंदर मुलगा झाला. मुलगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 2.25 वर्षाचा झाला. संसार कसा सुरेख चाललेला, छान, काय अडचण नाही. पण मी तुम्हाला कायम सांगत असतो, चांगल्याचं वांगलं कधी होईल सांगता ना, त्यामुळे हमेशा असं सावध राहायचं, अलर्ट राहायचं, कधी ध्यानात ठेवा. आणि काही प्रॉब्लेम आला ना तर त्या प्रॉब्लेमवर सॉल्व्ह करण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे. लय अडखळ्यासारखं वाटलं तर मामाला फोन केला पाहिजे, पण सल्ला कसा? कायदेशीर. ही सगळं चाललेलं असताना हा गॅसची टाकी चालवता चालवता संध्याकाळ व्हायची. त्या तालुक्याच्या ठिकाणापासून गावाकडं असे 10-5 गाव घेत जायचं, संध्याकाळी माघारी यायचं. संध्याकाळी बऱ्याच वेळा घरी येताना त्याला 7-8 वाजायचे. ह्या जगात आतलं जग तुम्हाला थोडं सांगावं लागणार, त्याशिवाय तुम्हाला कळायचं नाही. सूर्यप्रकाश, हा, बरीचशी वाईट कामं ही अंधारात होत्यात. त्याचं नातं आहे अंधाराचं ते ह्याचं, ध्यानात ठेवा त्या कामांचं. सूर्य जसा बुडाला, अंधार पडला की एक तृतीयपंथी
चांगला मेकअप बिकअप करायचा, दाढी बिडीत अशी नुसती गुळून हाणायची नुसती, हा त्याच्यावर थापायची ती मेकअप बिकअप, पार काळं काजाळ बिजाळ ही टाळ्या मारायचे, किती पैसे 10 20 50 काय देते ती, त्याचा धंदा असतो, त्याबद्दल आपल्याला वाद नाही, ठीक आहे. पण ज्या लाईटी ज्या सिग्नलला तो थांबायचा, तिथं ज्या ठिकाणी राहायचा तिथं पैसे मागायचा, तिथून यायची गाडी, आता चहाची टपरी होती, हा थांबायचा चहाला संध्याकाळी, याचं मनच गेलं बा त्या तृतीय पण, आता कोणाचं मन कशावर जाईल सांगता येत नाही, हा. आणि मग तिकडून काय तीच पाहिजे असत, हा असाच विषय असतो. का रे बाबा, तू लय चिकना दिसतो माझा हिरो, माझा हिरो, तिला बेकार का बे, तुम्हाला सांगतो, ह्याला जरा खालून वरून गदगदून झालं, आईला मला सगळं नाद करून बघितलं, ह्यो नाद काय केला नाही, थोडा करूनच बघावा, आणि आपण गडी आहे का, कोण आहे गडी ना, बेकार कामी देणार ठेव, गडी बिडी काही नाही. पहिला चुकला इथं की बाबा आपल्याला घरी बायको आहे, ती बी अशी आहे की आई वडील सगळ्याला सोडून पळून गेलेली बायको, म्हणजे ती बिचारी तिच्या दृष्टीने योग्यच होती ना, ती काय लफडी तफडी करणार नव्हती, सोन्यासारखं पोरग त्याचं भवितव्य, ही सोडून ह्यांनी तर दिलं बा 10-20, हातात हात घेतला, स्पर्श केला, याला जरा बरं वाटलं, त्याला जरा बरं वाटलं, त्यांनी घेतलं गॉपशात, मला सोडवतं का, विट्याला जायची मला, आपलीच गाडी, आपलीच काय तुपली गाडी, तू ड्रायव्हर आहे, तू गॅस बसावला बा, अंधारात काय कळतंय, गिअर टाकता टाकता कुठं मांडला हात जातोय, आणि तो हात हात चोळा चोळा काय काय नाही ती चोळतोय, नांगूर सुद्धा चोळीतो माणूस, ह्या जगात लय हाती चालले, देणार ठेवा, तुम्हाला माझ्याशिवाय सांगणार कोणी नाही, ह्याला बी त्याचं बरं वाटतं, बाहेरच्याचा स्पर्श अमकं तमकं, अशा प्रकारे अनैतिक संबंध ज्याला म्हणतो, हा हे चालू झाले दोघांचे. आता त्याच्यात बरेच प्रकार असतात, स्त्री योनी सारखी पूर्ण स्त्री योनी पण तृतीय पण त्याला असती, पण वर दाढी करावं लागते, असा विषय पण असतो, त्यात काय लय रॉकेट सायन्स नाही, असून दे, झाले चालू. ह्याला ह्याला कसं वाटलं, हे आपला दस्तीत गडी, एक तर वरचा माजला कमी, त्याला काय होते तेव्हा सगळं जगच करता येईल, आपले माय चॉईस इज माय लाईफ, हा असले असते काही इंग्रजी मला सुद्धा येतं कवा कवा, ह्या बायकोला घरी काय तपासच नाही, पण थोडं जाणवतं, ते काय सगळ्या गोष्टी बोलून दाखवा लागतात का, आईला आपला नवरा सांगळा एरीचा कधी काढतो कधी नाही, अचानक सांगळ्यात लय मोठा फरक झालाय बा, डायरेक्ट 2-2 3-3 दिवस सांगळाच नाही, यांनी याचा फुटबॉल दुसरीकडे टाकला काय, वाटू शकतं बाईला, आणि बाईसारखी चकसू काय नसतं, बायको तुमची बायको जेवढी तुम्हाला ओळखते ना, ह्या जगातला कुठलाही माणूस ओळखत नाही, जरा ठेवा, त्यामुळे बाईचा नाद करायचा नाही कधी, हा जरा गुन्हे गोविंदांनी नीट दुरीत राहायचं घरच्या बायको बरोबर, बाहेर लफडी जाफडी करायची नाहीत. हिने केलं चालू, ह्याचा कार्यक्रम चालू, मग हिली थोडी चौकशी करायला सुरुवात केली, काय भानगडी काय नाही, कुठले तिचे दुसरे ड्रायव्हर आहेत, मित्र आहेत, हो भाऊजी काय याचं चळींद्र नीट दिसत नाही मला, काय लय बोलत नाही, गपगप राहत्यात, काय शेती, आता एक जण तरी कोणतंही असं असतं ह्या धडका जा बाहेर नुसतं शेकायचं, लय एक नाही लय समाजात, दुसऱ्याचं वाटोळं झालं त्याचं वाटोळं होताना पार, ह्याला काय रुपया फायदा नसतो बरं का, त्यांना असा आतून आनंद गदगद्या होत्या, सुख सुख मिळतं, हा पण अशा वाईट माणसाचा स्तंभन करण्यासाठी जबाबदारी माझी आहे, किती वाईट तुमच्या आयुष्यात असून द्या, एकदा मला फोन करा, यांचा कार्यक्रम मी करेक्ट करतो, हा जाऊ द्या बाबा द्या. आता इथं काय झालंय, हिला तर कळलं बा, मग आता ती काय रणरागिणीचाच अवतार आहे, मग हा मग घेतला कॉपच्यात त्याला, 9 9:30चा टाइम, 3 वर्षाचं पोरग कॉपच्यात घेतला, मग नेहारबीर जेवले बिवले होते, होय आता घरची बाई सोडून छक्का नीट वाटायला लागलाय काय, त्यावेळेला हिथं गरबडलंच वा, आईला म्हणला कळलं का काय हिला, हा म्हणली हा तसलं उजवी डावी ह्या बोटावरचा थोका त्या बोटावर तसलं करायचं नाही, ह्याच्यातून बाहेर पडायचं, उद्यापासूनच संबंध विषय काय असं संपवायचा, नाही तर माझ्यासारखे वाईट नाही, हा ह्याला म्हणतात हा घेत बायकून दिलं बा, हिथं घरा पडत गेला, हा मानायचं कळा ना, कारण अचानक आलेला हल्ला होता तो, याला वाटलं मी लय डॉन, आय एम जाटमान, काय जाटमान, तुला गिअर गुतला तर गिअर निघाला, डबल टेबल क्लस मारा होता तुला गिअर निघतोय, काय कशाचा तू, लय लोक जे आहेत ना ऐपतीपेक्षा जास्त समजतात ना, हे चुकीचं आहे,
आणि अशी असंख्य ध्यानात ठेवा, यातून बाहेर या. काही नसून द्या, स्वतःची लायकी स्वतःला माहित असली पाहिजे की महिन्याकाठी आपलं एवढे शिल्लक राहतात ना, ही आपली लायकी बघाय जगात. हा मग ना, आणि मोठ्या गरिबांनी काय फरक पडत नाही. आता कुठलं मंत्री का काय होतं ती, असं एका रागीने तिचा द्वेष पाहिलं मला, ती काहीतरी जगदंबेचा आई बागला मुखीचा ती रूप वाटली बा. असा राग द्वेष. हा ती स्त्री होती, तत्वानी बोलत होती की मंत्र्याला ती सोपं आहे, ती सगळी गर्दी गेट आउट ऑफ हिअर, इथून हाकलो, चालता हो. ह्या भाषा मंत्र्याला म्हणणं सोपं आहे का? अहो इथं नुसतं सरपंचाला काय म्हणलं तरी केसेस पडतात. हा तिला अवघड काम, ती मंत्र्याला खास खावलं. ती इतकं वायबल झालं की त्याला काय बोलायचंच खाला म्हणते, शांत आपलं. लय अवघड आहे लोकांचं. त्याच्यामुळे ही संकट कधी येईन सांगता येत नाही, असा विषय. हिथं खसकावलं, शी टेन्शन मध्ये यायला लागलं. ह्याच्या मनात द्वंद्व चालू झालं. आता आपल्याला तृतीयपंथी पाहिजे का बायको पाहिजे? त्याचं बायकोपेक्षा निराळं, वेगळं आणि जबरदस्त मिळणारं सुख पाहिजे. इकडं मुलगा आहे, सोन्यासारखा प्रपंच आहे त्याचा, त्याचा मोठे शिकवायचं, त्याला ही नातेवाईक काय म्हणतात काय. इथं कशी सेफ बाजू आहे, कायदेशीर बाजू आहे, इकडे कशी अनैतिक बाजू आहे, रंगारंग मजा आहे, वेगवेगळे स्पर्श आहेत, वेगवेगळी सर्व्हिस आहे. तुम्हाला कळायचं नाही आतलं. हा ती लय मला तुम्ही गटार तुत्रा लावू नका. हा आता बाणगड अशी झाली, ह्याच्या ह्या द्वंद्वाच्या जे चालत विचार, मला नाही ह्याला अंतर नाही द्यायचं. हे सुख परमसुख कोणाला? तृतीयपंथीला. त्याचा प्रश्न आहे, आपलं काय म्हणणं आहे. 2 दिवस गेले की तिसऱ्या दिवशी बायकोनी, आणि बायको काय नीट बोलते का? असं कळलेलं असलं गप्प राहणार, तुकडं भाकरी कालवून कोरड्यास करून ठेवणार ती. पण झोपलं पाठ करून तिकडं तू टाकला, टेन्शन आहे. ती सगळ्याला माहित असतं काय. चुकून का हात किंवा पाय केला, दुप्पट स्पीडने टंगडं माघारी बोराच. तिथं नाच करायचा नाही. आणि नाहीच म्हणजे नाहीच, काय विषयच नाही, त्यात मजाच नाही. मग हा असं आहे. ती लग्न झालं माहिती आहे, त्यासाठी तुमचं लग्न होणं आवश्यक आहे. गप पाडून राहावं लागतंय. ही आबोला 2-4 दिवस झालं, 5व्या दिवशी हा टेन्शन मध्ये गेलाच बा. म्हणला तो विषय परत काढू नको, मी तो विषय सोडून देतो असतं. सोडून नाही म्हणली, तिने परत काचकायला सुरू केली, शिवीगाळ झाली. त्यांचं भांडण एवढा वेळ चालू, ते बारकं पोरग जागं होतं. ते आवाज वाढवला आई बापाचा. 3 वर्षाचा मुलगा, त्याला काय कळते. ती पोरग जागा असताना यांची भांडणं ह्या टोकापर्यंत गेली की त्यांनी राग कोपऱ्यातला एक गज उचलला, धना 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 त्या बाईला हात, बारगाड्या, डोकं, गजानी इतकी मारहाण केली की ती पोरग उठलं, आईला मारतं म्हणून आई जवळ गेलं नाही, तर ती दारामागं जाऊन लपून बसला असं. ती थरथर उडायचं, गाभारलं पोरग. त्या पोराची तरी ह्या रताळ्याला कळायला पाहिजे होतं की काय करतोय आपण. त्या नादात त्यांनी 80पेक्षा जास्त वार त्या महिलेवर. काय परिस्थिती होईल? अख्ख्या खोलीत सगळं रक्त, चेहरा तर इतका डॅमेज झाला की ओळखू सुद्धा येत नव्हता. आणि मग शांत झाला, जीव गेला बिचारीचा निघून. काय करायचं? हातपाय तोंड धुतलं, तिथून कपडे वळत आली, कपडे दुसरी घातली, पोरग ब्या धरल्याला जवळ घेतलं, दाराला कडी लावली, बाहेर अंधारात लाईट बंद केली, दाराला कडी लावली, निघाला रातचाच बाहेर. आता रातचा बाहेर निघाला आणि राहुल कोरडे त्याचा मित्र होता, मित्राच्या घरी गेला. म्हणला राहुल काय झालंय, ह्याची आई रुसून गेली, थोडी भांडणं झाली, ती मला बघायला जायची, पोलीस स्टेशनला बी जायची, सगळीकडे बघायची तिला, प्लीज माझा मुलगा तेवढा रात्रभर सांभाळ, मी सकाळी येऊन घेऊन जातो. आता मित्र म्हणल्यावर कुणी हाच म्हणणार ना, ठीक आहे म्हणला, मला सकाळ नक्की बरं का. हां, पोरग ठेवून घेतलं त्यांनी त्या राहुल कोरडेने त्याच्या बायकोजवळ. म्हणजे पोरग ब्या धरले, त्याला चहा पाणी किंवा काय दूध बीत पाज म्हणली, झोपू दे तुझ्यापाशी. हा तिथून परत निघाला. अविनाश घरी जायचा प्रश्न होता, बेपत्ता झाला. तो जो बेपत्ता झाला तो आजच्या तारीख तुम्हाला ऐकताय तोपर्यंत बेपत्ताची, लक्षात घ्या. तो गडी बेपत्ताची. दुसऱ्या दिवशी सकाळ उजाडल्यावर मित्रांनी फोन केला, अविनाश कायच अविनाश स्विच ऑफ. म्हणलं काय वानगडी, पोरग मागं सोडून स्विच ऑफ. मग मित्राला थोडी शंका आली, तो
तिथं राहत होता, तिथं गेला, नक्कीच बायको गेली काय. बघितलं तर तिथं कडी लावलेली बाहेरून, कडी उघडून आत बघितलं, रक्ताच्या थरड्यात ती बॉडी तिथं पडलेली. पोलीस स्टेशनला लगेच फोन, लगेच पोलीस आली, असाच विषय. आणि त्या मित्राने सांगितलं, बघा ते पोरग माझं सोडलं, असाच विषय हाय येऊ. आणि ही कुणी केली, हा फरारी बघा, स्विच ऑफ लागतोय नवरा. बाई पडली आत, बायको त्याची. चाल पोलिसांना काय कायदेशीर पंचनामा, एवढी वार बीर सगळं सगळं हे असतं. ती बायकोला मारून तो नवरा फरार झालेली बातमी गावात परिसरामध्ये तेवढ्यात कळली सगळ्यांना, लोकांची गर्दी सगळीकडे कळली. त्याच दिवशी एक 2-3 तासांनी एक तृतीयपंथी आहे, त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करून टाकली. लक्षात घ्या. आता लोकांचं म्हणणं असं आहे, आता ह्या केसचा तपास अजून चालू आहे, लक्षात घ्या, अजून पूर्ण माहिती नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्य आरोपी आहे ना, तो सुद्धा फरार आहे. हा, पण आपल्या पोलिसांच्या ताब्यात, महाराष्ट्र पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे, सुटू शकत नाही. तो काही विशेष तपासाचा भाग असतो. मी लय सांगितलं तर आरोपी सापडायचा नाही, त्याच्यामुळे मी सांगत नाही. आज उद्या 2 दिवसात तो हाती लागेल आणि अजून माहिती ओपन होईल, या माझ्या मनात शंका नाही. पटलं तर घ्या, सोडून अजिबात देऊ नका, घ्याच. रामकृष्ण हरी माऊली.